वर देवीवर त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा हे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधवा बरवा तुहा माधवा बरवा बरवा त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा हे तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा त्वा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या वाटा मजा दावया सुभटा मज 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 दावया सुभटा आशुर निधिर आशुर निधिर आशुर निधिर निधिर स्वामी काजी तू सादर स्वामी काजी तू सादर स्वामी काजे तू दातार स्वामी काज तू दातार स्वामी काज तू दातार स्वामी काज तू दातार हे तुका मने रुद्रा तुका मने रुद्रा तुका मने रुद्रा तुका मने रुद्रा अंजनीची या कुमारा अंजनीची या कुमारा अंजनीचे या कुमारा अंजनीचे या कुमारा अंजनीचे या कुमारा अंजनीचे या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या वाटा मजा दावया सुबटा मज दावया सुबटा मजा दावया सुबटा मजा दावया सुबटा मजा अरे बोल. दावया सुबटा मजा दावया सुबटा डोबार कुमाई ढोबार कुमाई जय जय डोबार कुमाई ढोबार 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 जय कुमाई जय डोबार कुमाई ढोबार कुमाई
विठ्ठल 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 टाळी वाजून भजन करा विठ्ठल 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 पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज योगीराज गंगागिरी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय बजरंग बली हनुमान की छत्रपति शिवाजी श्री रामचंद्र भगवान बोलो रे भाई सब संतन की जय विठला 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 शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा काय भक्तीच्या त्या बाटा मज दावया सुबटा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करारे दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम ओ रक्षे जालिंदर चरपटाश्य आडवंग काणीप मच्छिंद्र आद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा धन्य धन्य अडवंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा राम वरुसे राम विनु राम नाम विश्वास सुमिरण सुमंगल कुशल मागत तुलसीदास प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील अत्यंत महत्वाचा अभंग आपल्या पुढे कीर्तनासाठी सादर केला आहे। तुकोबारा या अभंगामध्ये म्हणतात, हनुमंताच्या समोर जाऊन हात जोडतात आणि इथे प्रतिपादन करतात, हे हनुमंतराया, हे बजरंग बली, मी तुला शरण आलो, मला तू भक्तीचा रस्ता दाखव, भक्तीचं मार्गदर्शन कर। तू शूर आहे, धीर आहे, स्वामिकांचा सादर भक्त आहेत, मी तुझा आदर करून तुझ्याकडे आलो, मला भक्तीचा रस्ता दाखव। कारण मला माहिती आहे तू कोण आहे, साक्षात रुद्र शंकरच आहे। बजरंग बली हनुमंताच्या रूपाने प्रगट झाला
आणि आम्हाला आज दर्शन देण्याकरता इथं उपस्थित असल्यामुळे मी तुला शरण शरण आलो, मला भक्तीचा रस्ता दाखव, अशी अपेक्षा जगद्गुरु तुकोबारायांनी हनुमंताकडे केलेली आहेत. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. विठाल टाळी वाजवा, टाळी. विठ्ठल 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 हो, आज इथे समस्त तरुण, वृद्ध, भजनी, टाळकरी आणि महाराज मंडळी, श्री क्षेत्र लोहारा गावातील समस्त गावकऱ्यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह अविरत अखंडपणे गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. सद्गुरु नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबांच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या कृपेने, आपल्या गावातल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रयत्नातनं हा सप्ताह इथं सुरू आहे. महाराजांनी मला सूचना केली, महाराज व्यक्तिगत कोणाचे नाव घेऊ नका, म्हणून सर्व महाराज मंडळी, सर्व टाळकरी मंडळी, सर्व उपस्थित मंडळी, सर्व ज्येष्ठ मंडळी, माझ्याकरता आलेले कीर्तनाकरता पंचकृषीतील आपण सर्वजण सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्व महाराज मंडळीला मनापासून धन्यवाद देऊन, चाल सुंदर झाली, वादवणं सुंदर झालं आणि हे चिमुकले पाहिले महाराज, बरं वाटलं. काय गोड मुलं आहे बघा ना. इथं उपस्थित आपण सर्वजण आहात, सर्वांना धन्यवाद देतो. आणि चोपदार मामा, नाव नव्हतं घ्यायचं सांगितलं बरं, ते आलंच बाबा, तरी सर्वांना धन्यवाद. चोपदारच भारी होतं, एवढे गोड बघा ना कसे राहुलजी. तर आपल्याला धन्यवाद. सर्व माता भगिनी, पुरुषजन, आपण सर्वजण नामचिंतना करता जमलेला आहोत. अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि आज तिसरी सेवा माझ्याकडे दिलेली आहे. वर्षे अखंड आहे. सर्वांना विनंती, विठ्ठल विठ्ठल भजन जेव्हा येईल तेव्हा जोरात टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. सुंदर असं वातावरण या मंदिराच्या प्रांगणामध्ये, मला वाटतं मला इथे प्रथमच येण्याचा योग प्राप्त झाला, आणि तो मी रात्रीच्या वेळेला. डेकोरेशन, लाइटिंग, सुंदर मंडप, सुंदर वातावरण, सुंदर नियोजनामध्ये समाधान झालं. मंदिर छान आहे, सुंदर आहे. आपण सर्वजण सुंदर कीर्तनाकरता जमलेलो आहोत. माता भगिनी, पुरुषजन, आपण बहुसंख्येने आहात. अभंग तुकोबारायांचा घेतला. अभंग फार गोड आहे. अभंग ही परंपरा, रचना ही जी गेलेली तुकोबारायांच्या अभंग गाथेची आहे, त्याला अभंग का म्हणतात? सगळ्या गोष्टी भंगतील, पण तुकोबारायांच्या वाङ्मयातले वाक्य भंगणार नाही, त्याचं नाव अभंग आहे. आम्ही अनुभवलं. तुकोबारायांचं हे वाङ्मय नव्हतं, कारण ते शास्त्र होतं, त्याला 5वा वेद म्हटलेला आहे. तुकोबारायांच्या वाङ्मयाला काय म्हणाले? 5वा वेद. ते अक्षर नाही आहेत, साक्षात ब्रह्मेश्वराच्या मुखातून निघालेले वेद वचन आहेत. म्हणून ते बुडवण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी, तरी पण ते अभंग बुडले नाही. तुकेता तुलनीशी देवा ब्रह्म तुकासी आले, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु दामा, आरती तुकारामा. हे रागवे सागरात पाषाण तारिले, तैसे वाचे अभंग रसिले. आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु दामा, सच्चिदानंद. हे तुकोबार आहेत. तुलना केलेली असताना साक्षात विश्वराचाच अंश कळून आला, आणि अभंग बुडवलेले असताना दगडात बांधून, जसे दगड राघवाचे तरले, त्या गाथ्याला दगड बांधले होते, तरी ते तरले गेले. ते अभंग आहे. काय रचना केली असेल तुकोबारायांनी, काय गाथा केली महाराज. कुठलेही कीर्तनकार येऊ द्या, जास्तीत जास्त अभंग तुकोबारायांचेच घेतात. कीर्तनकार बदलू द्या, पण अभंग तुकोबारायांचे नाही बदलणार. तुका म्हणे नाही बदलत, निळा म्हणे, नामा म्हणे, एकनाथ म्हणे, ज्ञानदेव म्हणे, हे कधी कधी येतं, पण तुका म्हणे रोजच येतं ना.
आता सप्ताहामध्ये पटत नसेल तर अनुभव घ्या. एवढे कीर्तन 2 झाली, तिसरं सुरू आहे. तुका म्हणे किती येतं बघा. जवळजवळ जास्तीत जास्त अभंग येतील ते तुकोबराय. कारण तुकोबरायचं जे कार्य आहेत महाराज, ते व्यक्तिगत नाही, व्याख्या करता नाही, आपल्या करता नाही, जगा करताय. आणि जगा करता जे काम करतात, सर्वांकरता जे काम करतात, त्याचं कार्य महान झाल्याशिवाय राहत नाही. आणि असं कार्य ज्यांच्याकडनं घडलं ते तुकोबराय. तुकाराम महाराजांचा अधिकार जर बघितला, तुकाराम महाराज सामान्य नाहीये. मी प्रमाण देऊन गेलो. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुका असे आले. म्हणजे ब्रह्मत्व ज्यांना प्राप्त झालं होतं ते तुकोबराय. म्हणजे तुलना करायला गेले तेव्हा ब्रह्मत्व प्राप्त झालं असे तुकोबराया. तुलनात्मक बघितलं साक्षात ईश्वरच होते. ज्ञानोबारायांच्या बाबतीत पाहिलं तर तेच होते. ज्ञानोबाराय कोण आहे? साक्षात पांडुरंग म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान. या आरत्यामध्ये दोन्हीच वर्णन आहे हो. काय विशेष बघा ना, जरा चिंतन बघा. तुकोबरांच्या जरा बाबतीत पाहिलं, तुकाराम महाराजांची तुलना केली तर तुकाराम महाराज ब्रह्मच आहे कळालं. ज्ञानोबारायांचं वर्णन केलं, ज्ञानोबाराय विठ्ठलच आहे कळालं. म्हणून आमच्या संतांना म्हणावं लागलं, संत आणि देव दोन नसतात. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत. निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा. देवते संत, निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा, एकदा वाजवा ना. एवढे चांगले म्हणले तरी निदान निदान आपण हात बाहेर काढले पाहिजे कपड्यात. म्हणजे खूप गोड. काय विराज महाराज, तुमचा आवाज सहज विरामच देत नाही हो. तो तो चालतच राहतो. नाव विराज आहे पण आवाज मात्र विराम देत नाही, हे विशेष आहे. जोगोड आवाज. महाराज तुम्हाला धन्यवाद. ते नाहीतर एक मागं पुढे झालं जमत नाही बरं का महाराज. कारण एक तुम्ही आम्ही, कारण सगळ्यांना सारखेपणा. नाहीतर शेतकऱ्याचं आपल्याला माहिती आहे बरं का. शेतकरी लोक आहेत. शेतकरी काय करतात, म्हणजे खरे शेतकरी बरं का, जुने शेतकरी जुन्या काळातले, ते वखर हाणायचे. सेट वखर. ते वखर हाणत असताना वखरताना, आता आयर शेटला काय माहिती वखर, त्यांनी ते व्यापारी खऱ्या अर्थाने पण पाहिला असेल, काय शेती कधी केली नसेल पण पाहिला असेल. तो वखर हाणताना काय करतो, जो शेतकरी असतो ना, त्याला खालचे जे पास लावतो त्याला आपण काय म्हणतो, खालून पास लावतो, ते छोटे छोटे असतात त्याला वसू, दाते, दाते. हा, दांडीला आडव्याला लाकडाला खाली जोडलेले असतात. ते जेव्हा पास लागतं ते वखर घेतला की तो सुतात असला तरच चांगला घुसतो. ध्यानात तुम्ही जुने शेतकरी जे असतील लक्षात येईल. जर तो चांगला लावला नाही तर तो म्हणजे घुसत नाही. खऱ्या अर्थाने वखर खरी घुसत नाही, घुसत नाही. रान चांगलं निघत नाही, सुतात लागतोय का अर्थ, याचा अर्थ. मग सुतात जर असेल ना तरच तो वखर चांगला चालतो. आणि पहिल्याला ओढायला सहज सहज ओढल्या जातो. सुतात नसेल तर ते वांताच होतात, वरबडून जातं, चांगलं येत नाही, गवत निघत नाही. तसं सुद्धा इथं सुद्धा सुताच पाहिजे सगळं, तरच जमत ते. नाही तर कधी कधी स्वर एकीकडं, ताल एकीकडं, म्हणणारे तिसरीकडं, बाबा चौथीकडे असतात. बऱ्याच ठिकाणी असं होतं, अभंगाची महाराजांचीच गाठ होत नाही बऱ्याच ठिकाणी. कारण मोकळ्या गायी सोडल्या का ते कुणीकडे हिंडतात ना, असं नाही. इथं मात्र सगळं तंतुतंत आहे. गेल्या अनेक वर्षाची परंपरा आपल्या गावामध्ये.
तुमच्या सगळ्या गावाला धन्यवाद देईल मी. महाराज म्हणाले सगळ्यांचे योगदान आहे म्हणून सगळ्यांना धन्यवाद. माझा मुद्दा इथे असा आहे की काम करत असताना बरं का आपण सर्वजण जीवन जगताना काम करताना परमार्थामध्ये सुद्धा जसं शेतकऱ्याचा तो आऊत सुतात लागतो तेव्हा ते चांगलं कार्य घडतं, पीक चांगलं येतं, जमिनीची मेहनत चांगली होते. तसंच आहे परमार्थामध्ये सुद्धा विचारधाना देणारे सद्गुरू चांगले लागतात तेव्हा परमार्थ चांगला होतो. ध्यानात ठेवा. संसारामध्ये ज्याची बायको चांगली त्याचा संसार चांगला, शेतकऱ्यामध्ये ज्याचे बैल चांगले त्याचा म्हणजे त्याचा बैल ज्याचे बैल चांगले त्याचा संसार चांगला, त्याची शेती चांगली, ज्याची बायको चांगली त्याचा संसार चांगला. तसं परमार्थामध्ये ज्याचे चांगले गुरु त्याचा चांगला परमार्थ. ध्यानात ठेवा. नाहीतर मरका गुरु रडका चला दोही अधोगतीशी गेला. दोघे जरा असे असेल तर कसं जमायचं नाही. शिष्य म्हणाला महाराज आपण जरा यात्रा करून येऊ. लोक इथं काय म्हणले ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञान हे पंढरीला जाते म्हणले. हे काय खरं नाही. आपण हिमालयाची यात्रा करू म्हणले. गुरु म्हणले ठीक आहे बा तुझं हरकत तुझं म्हणणं असेल तर माझं काही हरकत नाही चल म्हणले. जाऊ. महाराष्ट्रात ज्ञानोबारायची आळंदीची पंढरीची वारी करणारे वारकरी आहे आपण हिमालयातले. पण म्हणतो कोण चला मरका आणि गुडूर रडका. आता खरंच जातील का हिमालयात? यांना 10 किलोमीटर चालण्याची शक्यता म्हणजे कमी आहे. ते हिमालयात जाऊ शकत नाही. तसं परमार्थामध्ये गुरु ज्याला चांगला मिळाला, गुरु ज्याला यशस्वी मिळाला त्याचा परमार्थ यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आपल्याला सद्गुरु नारायणगिरी महाराज गुरु मिळाले. नारायणगिरी महाराज सारखे गुरु ना भूतो ना भविष्यती पुन्हा पुन्हा शक्य नाही. राजा राम एकदाच झाला असा राजा राम नाही, असा विश्वर नाही. ज्ञानोबराय एकदाच जन्माला आले तेवढं ज्ञान नाही. तुकोबराय एकदाच जन्माला आले असं वैराग्य नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा एकदाच जन्माला आला पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा नाही. आणि नारायणगिरी महाराज सारखे संत एकदाच जन्माला आले पुन्हा असे संत पाहायला मिळणं शक्य नाही. आम्ही तुम्ही सर्व साधक आहोत, सेवक आहोत. महाराज ते महाराज होते. वयाच्या 109व्या वर्षापर्यंत कीर्तन करावे. पोरखेडे गाव आपल्याला 70-80 मध्ये मांडी घालून 2 तास बसता येत नाही, अवघड आहे. महाराज मात्र 109 वर्षाच्या वयात सुद्धा कीर्तन करायचे आणि बसून कधीच कीर्तन केलं नाही. तुम्ही अनुभवले सगळ्यांनी. उभ्याने दोरी लावलेले बरोबर आहे. दोरी लावलेली असायची वरती झोप जायचे तर 2-2 माणसं स्टेजवर न्यायचे. ही अवस्था ज्यांची होती ते नारायणगिरी महाराज आहे. कारण परमार्थामध्ये लागती ती अवस्था आणि संसारात लागती ती व्यवस्था. संसारात लागत असती व्यवस्था केलीच पाहिजे व्यवस्था आणि पण परमार्थामध्ये मिळवली पाहिजे अवस्था तेव्हाच ईश्वराची प्राप्ती होती. ध्यानात ठेवा. संसारामध्ये जेवढी जेवढी व्यवस्था करत जाऊ तेवढा तेवढा संसार चांगला होतो. घर बांधलंय तुळशी वृंदावन पाहिजे, घर बांधलंय तिथल्या परिसरामध्ये पिऊन ब्लॉक झालेच पाहिजे, घर बांधलंय सुंदर झाडी लावलेच पाहिजे, घर बांधलंय चांगली रंगरंगोटी दिलीच पाहिजे, घर बांधलंय त्या घरामध्ये चांगले माणसं आलीच पाहिजे तेव्हा त्या घराला शोभा आहे. नाही तर घर फार चांगले असतात पण जर कोणी आलंच नाही, कोणी पाहिलंच नाही, कोणी विचारलंच नाही, काय घराला करणार आहे? आलं पाहिजे. आणि घर बांधणं सोपं आहे, घराला सजून ठेवणं फार अवघड आहे. घर मालक बांधता असतो पण मालकीन त्याला सजून ठेवते असते. घर बांधणारा मालक आहे, पुरुष आहे, घर बांधणारा मालकच असतो. थोडस मागं रुंद करा, थोडं रुंद करा माणसं या थोडस. विठाला 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 विठाला. कल्पना करा, कल्पना करा. घर बांधणारा माणूस असतो बर का, पण घराला सजवणारी महाराजी ती लक्ष्मी असते. लक्षात येतं ना? घराला सजवणारी लक्ष्मी आहे. घर फार सुंदर बांधलं पण कधी लक्ष्मीने जाळेच काढली नाही. घर फार सुंदर बांधलं कधी पोचाच लावला नाही. घर फार सुंदर बांधलं कधी त्या ठिकाणी रांगोळीच काढली नाही. घर फार सुंदर बांधलं पण तिचं सजावटच केली नाही. घर फार सुंदर बांधलं पण तिचं लक्ष तिथं कोणी दिलं नाही. त्या घरात माणसं म्हणतात कधी इथून बाहेर पडून गेले होतं की नाही? म्हणजे घर बांधणारा जेवढा महत्वाचा आहे
तेवढी आमची लक्ष्मी घराला सजवणारी डबल महत्वाची ध्यानात ठेवा. अहो यांच्या करता वाजवा, त्यांनीच वाजवायचे का फक्त? म्हणजे तुम्ही जेवढे महत्वाचे तशा त्या डबल महत्वाच्या आहे. कारण घरात डबे कसे ठेवावे, उतरणीवर उतरणी कशी ठेवावी, डब्यावर डबा कसा ठेवावा, तो डबा ठेवत असताना त्यात मुंग्या तर होणार नाही ना, त्याला कागद घालावे, त्याच्यामध्ये कुठं काही त्रास होऊ नये, म्हणजे ते डहाळा असेल, धान्य असेल, सेवाया असेल, कुरड्या असेल, त्या चांगल्या राहाव्या, हे ठेवण्याचं काम आमच्या माताजी करतात, आमच्या बहिणी करतात. म्हणून घराला सजवण्याचं काम आमच्या ग्रहलक्ष्मीचं असतं. बांधणारा जेवढा महत्वाचा आहे तसं सजवणारी लक्ष्मी सुद्धा महत्वाचीच आहे. तसं विश्व निर्माण करणारा विश्वंभर जेवढा महत्वाचा आहे, पण विश्व निर्माण करून त्या विश्वाला घडवण्याचं काम संस्काराने केलं ते आमचे सद्गुरू महत्वाचे, संत महत्वाचे आहे. जसं हे विश्व निर्माण झालं, विश्व निर्माण करणारा विश्वंभर आहे, पण विश्वाला संस्कृतीने सजवणारा, घडवणारा, ज्ञानाची शिदोरी दान करणारा, आणि ही परंपरा ज्यांनी चालवली ते सद्गुरू संत असतात, त्यांना विसरून चालणार नाही. तेही तितकेच महत्वाचे आहे. जसं विश्व निर्माण करणारा विश्वर महत्वाचा आहे, तसेच त्या मुलाचे सद्गुरू संत महत्वाचे आहे. तेव्हा आपलं जीवन सुखरूप होऊ शकतं, सुखी होऊ शकतं. असे तोला मोलाचे संत नारायणगिरी महाराज आपल्याला गुरु मिळाले. मला वाटतं याच्यापेक्षा भाग्य काय पाहिजे, काय पाहिजे महाराज. नारायणगिरी महाराज एक महान असे संत जगात झाले की जिथे माळकरीच येत होते आणि मग बाबाला हात जोडत होते असं नाही. वारकरी आहे, माळकरी आहे, टाळकरी म्हणून बाबाला मानणारे होते, बिलकुल नाही. तो कोणी असू द्या, त्या गावात जर गाडी चौकात थांबली की अगदी 100-200 माणसं गोळा व्हायची. आता पत्रिका छापून अवघड होतं, आपल्या करता येत नाही. पण बाबाची गाडी सहज आली तरी रोडला थांबू द्या. तेव्हा फोन कुठं होते हो, जमाना फोनचा नाही, मेसेजचा नाही, व्हॉट्सअप नव्हताच तेव्हा बाबांची कीर्ती वाऱ्या हाती चालायची. वाऱ्या हाती चाले माप सज्जनाचे, हे संत जे होते त्या नारायणगिरी महाराज. आणि म्हणून त्यांनी या परिसराला, या पंचकृषीला, नगर, नाशिक, औरंगाबाद या 4-5 जिल्ह्याला आपल्याला परमार्थ शिकवण्याचं काम नारायणगिरी बाबाने केलंय, गंगागिरी बाबाने केलंय. त्या काळात गंगागिरी महाराजांनी शाईबाबाला आशीर्वाद दिला. शाईबाबाला कोणी विचारत नव्हतं, लहान मुलगा म्हणून, फकीर म्हणून दुर्लक्ष करत होते. पण गंगागिरी महाराज म्हणाले हा हिरा आहे आणि याची कीर्ती जगभर पसरेल. आशीर्वाद मिळाला आणि जगात कीर्ती शाईबाबाची केली, याला कारण गंगागिरी बाबांची कृपा झाली. आपण सर्वजण गंगागिरी बाबाचे अनुयायी आहोत, बेटाचे पाईक आहोत. सरला आम्ही महाराष्ट्रभर, भारतभर कुठेही जाऊ द्या, कोणत्याही व्यासपीठावर, कथा कीर्तनाला, पण सरला बेटाच्या मातीला वंदन केल्याशिवाय, गंगागिरी बाबाच्या चरणाला वंदन केल्याशिवाय कीर्तन करत नाही. ही प्रत्येकाची भूमिका आपली. आणि म्हणून माय बापांनो, संत कसे असतात, संत कोण असतात आणि संत कशा करता अवतीर्ण झालेले असतात, याची छोट्यात छोटी व्याख्या सांगायची असेल तर संत ज्याला म्हणतात जगाच्या कल्याणाची ज्यांच्या अंतकरणात खंत, त्याला म्हणतात संत. असे संत नारायणगिरी महाराज होते. मग अशा तुलनेचे जे संत आहे, जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झालेले, ते तू उभं राहा. काय तुकाराम महाराजांचा अधिकार, काय तुकाराम महाराजांची योग्यता आणि तुकाराम महाराजांची मुद्रा. त्यावेळेस त्यांच्या कीर्तनाकरता सामान्य माणसं येत होते, याला नवल नाही. तुकाराम महाराजांचा अधिकार मोठा, तुकाराम महाराजांचे मित्र मोठे, तुकाराम महाराजांचे शत्रू मोठे, आणि तुकाराम महाराजांचे भक्त मोठे, तुकाराम महाराजांचे टाळकरी मोठे. कारण तुकाराम महाराजांना विरोध करणारी मंबाजी बुवा, तुकाराम महाराजांना विरोध करणारे रामेश्वर शास्त्री भट्ट, हे इतिहास आपल्याला माहिती. म्हणजे परमार्थात आल्यावर सामान्य माणसं विरोध करतील ही भानगडच सोडून द्या महाराज, हे डोक्यातून काढून टाका. परमार्थात आल्यानंतर सुद्धा मोठे मोठे विरोध करतात, हे चरित्र आपल्याला शिकवत आहे. तुकाराम महाराज वाङ्मय करत असताना सर्वात मोठा विरोध केला ते रामेश्वर भट्ट. कारण रामेश्वर भट्ट शास्त्री होते, संस्कृतचे मर्मज्ञ होते, आणि त्या काळात ते काशीतले 1 नंबर सुटलेले विद्यार्थी होते. आणि तुकाराम महाराज मात्र साधे वारकरी, राहणीमान साधी, सिंपल राहणीमान, विचारधारा सिंपल होती. पण विचारधारा जरी सिंपल असेल तर अधिकार फार मोठा होता. शब्द साधे होते, त्या शब्दातलं रहस्य मोठं होतं बरं का. शब्द जरी सामान्य वाटत होते, अर्थ वेदाचा भरला होता, हे मात्र त्यांना ते पटत नव्हतं. विरोध केला, आयुष्यभर विरोध केला. रामेश्वर भट्टांनी आयुष्यभर विरोध केला, निंदा केली, नको त्या टिपणे केल्या, आणि शेवटी त्यांच्या अंगाचा दाह व्हायला लागला. धरणं धरलं, आपल्याला माहितीये
ज्ञानोबारायांनी सांगितलं तुकाराम महाराजांना शरण जा, तेव्हा तुमचा दाह शांत होईल. ते शरण आले आणि त्यावेळेस तुकाराम महाराजांना नमस्कार केला. सांगितलं धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जने केला हा पुरुषार्थ, जने केला हा पुरुषार्थ. जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा जय हो, जेने धन्यवाद. केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, त्याने केला हा पुरुषार्थ, त्याने केला हा पुरुषार्थ, त्याने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, त्याने केला हा पुरुषार्थ, त्याने केला हा पुरुषार्थ, त्याने केला हा पुरुषार्थ. जोरात वाजवा जरा, जोरात. अशीच मदत करा. नाही तर काय होतं, काही काही महाराज आहे ना, माफ करा बरं का, तुम्ही सगळे माझे सगळे आपलेच आहे, कधी प्रमाणात येतात. मग ते लक्षार्थ आहे का भावार्थ आहे का वाच्यार्थ आहे का गुणार्थ आहे त्याच्याशी संबंध नसतो, ते जुळत नाही. पण मला अशी डबल टिबल मदत केली बरं होईल, कारण मला पाणी घेता येतं, घसा बसलेला आहे, थंडी आहे, ते कडक पाणी आणलं तोपर्यंत जरा मदत करायचं. काय सांगत होतो मी? कीर्तन. धन्यवाद तुम्हाला. माझा मुद्दा काय, तुम्ही कशाला आले? कीर्तनाला. काय चालू होतं? कीर्तन. तुकाराम महाराज, वा, सरपंच साहेब धन्यवाद. तुकाराम महाराज जे आहे ते कसे कळालं रामेश्वराला? तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. पुरुषार्थ तुम्ही केला. काय केलं महाराज? मला मी रात्रंदिवस विरोध करून कधीही तुम्ही उलट बोलले नाही. आणि तुम्हाला एक सूत्र सांगतो माय बापांनो, आप सगळेजण आपण सुज्ञ आहात. एखादा तुमची प्रगती बघून निंदा करत असेल, एखादी तुमची प्रगती बघून नको त्या टिप्पणी देत असेल, तुम्ही तिकडे वेळ घालू नका, तुमच्या प्रगतीत वेळ घाला. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कोण काय म्हणतं इकडे फार बघू नका, कोण काय म्हणाल तिकडे लक्ष देऊ नका. कारण हत्ती चालत असल्यावर कुत्रे भुकतातच, पण कुत्रे का भुकतात अजून कुत्र्यालाच कळलं नाही आम्ही का भुकतो. हत्ती चालायला लागला, कुत्रे भुंकत राहतात. मग कुत्रे भुंकत असलेल्या हत्तीने तिकडे लक्ष देणं हा हत्तीचा अवमान आहे महाराज. लक्षात येत आहे ना? जीवनामध्ये प्रत्येकाच्या घटना घडत असतात, प्रत्येका व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये, संसारामध्ये, अध्यात्मामध्ये असे लोक पावला पावली भेटतात. रामाने कार्य केलं, रावण विरुद्धक नव्हता का? कृष्णाने कार्य केलं, कंस विरुद्धक नव्हता का? तुकाराम महाराजांनी भक्ती केली, रामेश्वर विरुद्धक नव्हता का? रामेश्वर भट्ट आपल्याला अनेकाला माहिती आहे. म्हणून वेळ आपली चांगली कामात घालावी, चांगल्या कार्यात घालावी, तेव्हा क्रांती होत असते. वेळ चांगल्या कामात जर आम्ही घालत असेल तेव्हाच क्रांती होईल, अन्यथा ते शक्य नाही. मायबापांनो, एक उदाहरण सांगतो, नीट बघा बर का. उदाहरण, पूर्वीच्या काळी आयर सेठ त्या पांध्या असायच्या. पांध्या सेठ, पांध्या माहितीये तुम्हाला सर? पांध्यातून गाडी जाताना, जुना काळ होता, रोड नव्हते, खडी नाही, डांबरी नाही, आपण सगळे जुनेच मंडळी आहे ना. त्या पांधीतून गाडी जाता जाता घटना अशी घडायची की तिथे फुपाटा असायचा. लक्षात येतं ना? फुपाटा असायचा. आणि मग मात्र ती गाडी गेली की गाडी पुढे चालत असताना तो फुपाटा उडत चालायचा. गाडी पुढे जायची, गाडीच्या मागे फुपाटा पळायचा. जुना रस्ता एखादा तुमच्या भागातही असेल कधी. मग ती गाडी पुढे जात असताना मागच्या बाजूला फुपाटा उडतोय,
गाडी पुढे चालू आहेत, गाडीतून काचीतून सुंदर दिसतंय, पण मागे वळून बघितलं तर फुफाटा उडतोय. जर काच खाली गेली ब्रेक मारलं तर तो फुफाटा त्याच्या तोंडावर येऊन बसतो. मग गाडीतल्या प्रवाशाने काय, प्रवासी जो आहे त्यांनी काय करायला पाहिजे? गाडीचा फुफाटा उडतोय, उडू द्या, त्यांनी मागे वळून पाहू नये. पुढं काचीतून चांगलं दिसताना प्रवास पुढचा करत राहो. मागे झाले पाहू नका, मागे झाले पाहू नका, मागे झाले पाहू नका, मागे झाले पाहू नका. पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहेत का, पुढे जामीन आहेत का, पुढे जामीन आहेत का, पुढे जामीन आहेत. हो, माग जे झालेलं आहे ते आता पाहू नका. जे झालंय ते झालंय, पुढे चांगलं दिसतंय ना, प्रवास पुढच्या वाटचालीनं करावा. तुकाराम महाराज म्हणले मी जामीन पत्र घेतो. मागच्यात गुंतले की संपले, मागच्यात अडकले की विकास संपला, मागच्यात अडकले की परमार्थ संपला. लोक चांगले म्हणणारे भेटतील, लोक वाईटही म्हणणारे भेटतील. वाईट म्हणणारे सुद्धा फार दिवस टिकत नसतात, चांगले म्हणणारे सुद्धा टिकत नसतात. चांगलं म्हणलं की भाळून जाऊ नका, वाईट म्हणलं की नाराज होऊ नका. कारण ही दुनिया फार विचित्र आहे, देवाने बनवलेली आहेत बर का. लोक बिडी प्यायला काळी दिली तर लोक खुश होतात, नाही दिले तर नाराज होतात. या दुनियाच्या काही नादी लागतात महाराज. म्हणून आपल्याला काय करायचंय, आपलं ध्येय विसरू नका बर का. आपलं ध्येय काय आहे, आपलं कार्य काय आहे? शिक्षण चांगलं घ्या, अध्ययन चांगलं करा. ज्याचं काम ज्या ठिकाणी असेल त्यांनी प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. महाराज पखवाद वाजवते, गोड वाजवते, मग पखवाद वाजवण्याचं कार्य हाती घेतलं, त्याच्यात जिथे कमतरता असेल तिथं पूर्ण पाहावं. कोणतं तरी एक क्षेत्र एकाच पूर्ण असावा, एक तरी जो विषय असेल तो पूर्ण असला की मग आनंद येतो. तसंच आहे, स्वयंपाक करत असताना आमची गृहिणी लक्ष्मी स्वयंपाक करते. कल्पना करा, स्वयंपाक चालू असताना ज्यांची भाजी चांगली झाली, त्यांचा स्वयंपाक चांगला झाला की शेजारणीने जळायचं नसतं ध्यानात ठेवा. एखाद्याची मेथीची भाजी चांगली झाली, तिची हळद कशी पडली, हळद किती झाली, हळदीला कळलं पाहिजे. मिरच्या किती होत्या, लसूण किती होता, फोडणी कशी दिली, आणि आपल्या भाजीत काय कमी पडलं, आपली हळद कुठे कमी पडली का, म्हणजे विचार केला पाहिजे. शेजारणीची भाजी चांगली झाली असेल तर आपण त्या भाजीवर नर्वस न होता आपल्या भाजीत काय कमी पडलं हे शोधलं पाहिजे. तेव्हा क्रांती होती ध्यानात ठेवा. झाली चांगली, आनंद आहे, मला सुद्धा आली पाहिजे. माझ्यापेक्षा एखादा कीर्तनकार चांगला आहे, माझ्यात काय कमी आहे, मला स्वर कमी आहे का, मला ताल कमी आहे का, का माझ्याकडे अभ्यास कमी आहे, माझ्याकडे वक्तृत्व कमी, शोधलं पाहिजे ना महाराज. उगाच झळायचं काय, तसं चालत नाही आमच्या क्षेत्रामध्ये. या आमच्या कीर्तनाचं उगाच घेतलं आमच्यावर, आम्ही साधक आहोत. कीर्तनकार नारायणगिरी बाबा झाले, आम्ही त्यांचे सेवक आहोत. मी अनेक वेळेस बोललो की मी नारायणगिरी बाबाची कृपा सोडून जगात कशालाच मोठं मानत नाही. त्यांची कृपा सोडून काय, त्यांच्या शिष्य आहे, याच्या इतका मोठेपणा जगात कोणाचा नाही. नारायणगिरी बाबांची कृपा आणि शिष्य, बास बास, याच्यापेक्षा नाही. पत्नीला पती चांगला मिळाला की मग बाकीचं वैभवाला काही फार महत्व नसतं. पती चांगला असावा, नाहीतर मग बऱ्याच ठिकाणी मोठा असेल आणि पती चांगला नसेल आणि रोज हानीत असेल तर काय जमणार आहे. पती चांगला असावा. पत्नीला घर साधा असेल तरी चालेल, पण पती जोडीदार, जीवनसाथी विचाराचा असावा, प्रेमाचा असावा, तिला समजून घेणारा असावा, तिची काळजी घेणारा असावा. बरेच पती असे हो, गावात मोठी आहे, घरात मोठी आहे, तालुक्यात जिल्ह्यात मोठे, पण घरात छोटे. लक्षात येतं का तुमच्या? गावात मोठे, तालुक्यात मोठे, जिल्ह्यात मोठे, राज्यात मोठे, पण घरात छोटे. ते कधीच पत्नीला वेळ देत नाही, कधी आईबापाला वेळ देत नसेल, कधी पत्नीला वेळ देत नसेल, कधी मुलाला वेळ देत नसेल, कधी नातवाला वेळ देत नसेल, आणि आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष करत असेल तर अशी माणसं काय कामाची. तुम्ही बाहेरही मोठे व्हा, पण आपल्या करता जे अर्धांगिनी दुसऱ्या कुळातून आपल्याकडे आले तिचं पहिलं प्राधान्य समजून घ्या. गुंतून राहू नका, पण समजून घेतल्याशिवाय राहू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून या गोष्टी ज्याला कळाल्या की वेगळा परमार्थ करण्याची गरज पडत नाही. मग प्रत्येकाची भूमिका, प्रत्येकाची मर्यादा, प्रत्येकाचे कर्तव्य त्याच्या त्यांनी पार पाडले की जीवन सुखरूप होत असतं. तुकोबारायांचं जीवन जे होतं, तुकोबारायांचं कार्य जे होतं,
तुकाराम महाराजांचा अधिकार जो होता, जगाच्या कल्याणाकरता उत्तीर्ण झालेले तुकोबराया महान होते, अधिकारी होते. आणि स्वतःच मोठे असताना, मोठे तेच असतात ते दुसऱ्याला कमी समजत नसतात. मोठं कोण असतं ध्यानात ठेवा, जे मोठे असतात ते दुसऱ्याला कमी समजत नसतात. आपल्यापेक्षा कमी कोणाला समजत नाही, आपल्याला दुसऱ्यापेक्षा मोठं मानत नाही आणि दुसऱ्याला हिनवून वागत नाही, ते मोठे असतात. त्याला तुकोबराय म्हणतात. तुकाराम महाराज जाता जाता पांडुरंगाचं दर्शन घेतलं, ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं. यात्रा चालू होती. तुकाराम महाराज परिभ्रमण करत होते आणि हनुमंतरायाच्या मंदिरात जेव्हा तुकोबराय आले, हनुमंतरायाला पाहिलं आणि हनुमंतरायाच्या पुढे गेल्या गेल्या तुकोबरायांचं अंतकरण द्रवलं, अत्यंत पाणवलं आणि हात जोडल्या गेले, नतमस्तक झाले. आणि हात जोडून तुकोबरायांनी हनुमंतरायाला वंदन केलं, नमस्कार केला. आणि तुकाराम महाराजांच्या मुखातून शब्द निघले पहिला, शरण शरण हनुमंता, 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 शरण शरण हनुमंता. शरण शरण हनुमंता, 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 शरण शरण हनुमंता. हे तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या वाटा, 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 काय भक्तीच्या वाटा. शरण शरण हनुमंता, तुम आलो रामदूता, तुम्हाला रामदूता, तुम आलो रामदूता. ही दुसरी सम वाटल्याशिवाय लवकर आवरणार नाही.
सुंदर, धन्यवाद. माय बाप्पांनो, विचार करा. आवाज शरण शरण हनुमंता, याचा आवाज वाढव थोडा. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. मी शरण आलो, शरण आलो. तुकोबरायांनी डबल शब्द वापरले. एक माणूस दोन वेगदा म्हणजे एक गोष्ट दोनदा बोलायला लागला तर शास्त्रामध्ये त्याला दुरुक्ती नावाचा दोष लागतो. बरं का? म्हणजे एकच गोष्ट दोनदा दोनदा, तुम्ही शिक्षक मंडळी सगळे एकच दोनदा दोनदा सांगितल्यावर त्याला दुरुक्ती म्हणतात. पण तुकोबराय मात्र दुरुक्ती दोषातले होते का? ते डबल शब्द वापरतात. शरण शरण आणि मग हनुमंता. नुसतं शरण हनुमंता नाही, शरण शरण हनुमंता. म्हणजे अशा अनेक संतांनी सांगितलेले आहेत. आम्ही भजन करताना कीर्तन करताना रामकृष्ण हरी म्हणतो, तर तेव्हा नुसतं रामकृष्ण हरी म्हणत नाही. जय जय राम कृष्ण हरी, 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 कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. नारायणगिरी बाबा गायचे तेव्हा डबल शब्द जय जय राम कृष्ण हरी. ऐकलं आपण? डबल. ज्ञानोबरायांचे गोवे आहेत बर का. ज्ञानोबराय म्हणतात किंवा अनेक संत जर पाहिले, या रे लान थोर, इथे या रे डबलच आहे. बरोबर आहे की नाही? जय जय राम डबलच आहे. तसे तुकाराम महाराज मात्र आज अभंगात म्हणतात शरण शरण मग हनुमंता. मी आधी तुम्हाला शरण आलो, शरण आलो. हे हनुमंता, मी तुम्हाला शरण आलो. शरणागती स्वीकारले. एकदा म्हणणारा माणूस थोडा घमंडी राहू शकतो, डबल म्हणणार नाही. चुकलं माझं, हे बघा चुकलं बरं का, चुकलं क्षमा करा, ही नम्रता आहे. एखाद्याला माफी मागायला वेळ आली ना, त्याला इच्छा नसेल, तो म्हणतो हा चुकलं, हे म्हणणं वेगळं. हे बघा नरदर चुकीने माझ्याकडनं घटना घडली, चुकी झाली, क्षमा करा, चुकलं माझ्याकडनं, चुकलं, आता जाऊ द्या, सोडून द्या, ही नम्रता आहे. पण तुकाराम महाराजांचा अधिकार एवढा मोठा होता. तुकाराम महाराजांनी हनुमंता पुढे जावं, शरणांगती पत्करावी, इतकी सोपी गोष्ट आहेत का? आज एखादा अर्धवट ज्ञानी सुद्धा दुसऱ्याचं ज्ञान पूर्ण मानत नाही. परिपूर्ण नाही म्हणत मी, अर्धवट. अर्धवट माणूस परिपूर्ण मानायला तयार नाहीये. तो दुसऱ्याला खच्चीकरण करायचाच प्रयत्न करतो, दुसऱ्याला कमी समजायलाच प्रयत्न करतोय. त्याच्यातच त्याचं आयुष्य निघून जात. पण आमचे तुकोबराया एवढे मोठे होते. अनुरेणुनी थोकडा तुका आकाशा एवढा, आकाश एवढी उंची, पण ते तुकाराम महाराज म्हणतात मी शरण आलो, शरण आलो. आता शरण आलो म्हटल्यानंतर एवढे मोठे तुकोबराया, तुलनात्मक बुद्धीने पाहिलं तर साक्षात ईश्वरच आहे. आणि हनुमंताला शरण आले आणि सांगितलं महाराज एकच इच्छा आहे माझी, मी तुम्हाला शरण आलो, पण कशा करता आलो जरा समजून घ्या ना महाराज. हनुमंत म्हणाले महाराज काय इच्छा आहे तुकोबराया, तुम्ही एवढे मोठे अधिकारी मला शरण येतात. आपण दोघे खरं ईश्वराचीच भक्त आहोत. मी रामाचा दास आहे, मी रामदास हनुमान आहे, आणि तुम्ही सुद्धा रामाचंच गुणगान करणारे तुकोबराय आहात बर का गुंजाळ साहेब. हा, तर हे सगळं करता करता मी रामदासच आहे. मग मला तुम्ही शरण आले. आपण दोघं जर पाहिलो तर खऱ्या अर्थाने एका नात्याने गुरुबंधू सारखे आहोत, भावा भावासारखे आहोत आणि मित्रासारखे आहोत. मित्राने मित्राला शरण जाणे योग्य नाही, गुरुबंधूना गुरुबंधूला शरण जाणे योग्य नाही, भावानी भावाला शरण जाणे योग्य नाही. देवाला शरण जाण्याकरता भक्त असतो, शिष्य गुरुला शरण जाण्याकरता असतो. आणि मग ह्या गोष्टी व्यवहारात चालतात, प्रपंचात अध्यात्मात चालतात. पण आपण दोघं जर पाहिलो तर दोघे भक्तच आहोत. एका भक्ताने दुसऱ्या भक्ताला शरण जाणं हे कितीपट योग्य आहे. तुम्ही मला शरण येणं योग्य नाही, मीच दास आहे, तुम्ही फार मोठे आहात. तेव्हा तुकोबराय म्हणाले नाही, मला माहिती तुम्ही कसे आहेत, तुमचे गुण पाहिलेले आहेत, तुमचे सद्गुण पाहिलेले आहेत, तुमचा विचार पाहिलेला आहे,
तुमचा आचार पाहिलेला आहे आणि तुमचा सदाचार मी पाहिल्यामुळे तुम्ही कसे आहात तुमच्यासारखे जगात कोणी नाही. कारण या काळामध्ये सगळे लोक प्रपंचात अडकलेले आहेत, सर्व लोक संसारात अडकलेली आहेत आणि सर्व लोक इंद्रियात अडकलेली आहेत, सर्व लोक कामनेत अडकलेली आहेत. जगात फक्त तुम्हीच असे आहात ज्यांनी कामावर विजय प्राप्त केला. तुमच्यासारखा अधिकारी जगात कोणी नाही. खेळिया माझी हनुमी आशाना, खेळिया माझी हनुमी आशाना, हे खेळिया माझी हनुमी आशाना, खेळिया माझी हनुमी आशाना, हे न पडे कामा व्यसनी रे, न पडे कामा व्यसनी रे, न कडे कामा यशनी रे, न पडे कान्हा व्यसनी रे, हे कामाचे नाही ते क्रोधाचे कैसे ते कैसे भांडण रे, कामाचे नाही ते क्रोधाचे कैसे ते कैसे भांडण रे, हा कामाचे नाही ते क्रोधाचे कैसे ते कैसे भांडण रे, हा कामाचे नाही ते क्रोधाचे कैसे ते कैसे भांडण रे. हनुमंतराया मी तुम्हाला पाहिलं, अनुभवलं. लोक कामनेच्या मागे एवढे लागले, ती कामना पूर्ण झाली नाही की माणसं निराश होतात. पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसे आहात? तुम्हीच म्हणतात ना, काम नाही काम नाही. तुकोबरा म्हणले माझ्या जीवनातला काम गेला आणि मग ज्याच्यातला गेला. तुम्ही तसेच आहे, तुमच्यातला म्हणजे काम नावाचा दोष गेला, कामना संपली, इच्छा संपली आणि खेळामध्ये या जगातल्या तुम्हीच मेन असल्यामुळे खेळिया माझी हनुमया शहाणा, न पडे कामा विष्णी रे, कामाची नाही तेथे क्रोधाची कैसे तेथे कैसे भांडण रे. मग महाराज तुमचा अधिकार एवढा मोठा आहे आणि तुम्ही मात्र कसे आहात? कामावर विजय प्राप्त केलेले, क्रोधावर विजय प्राप्त केलेले, भक्तीवर विजय प्राप्त केलेले असे शूर आणि धीर वीर या जगात कोण असेल? हनुमंतराया तुम्हीच. तिसरं चरण. सुरानी धीरा, सुरानी धीरा, सुरानी धीरा, सुरानी धीरा. सादर मम्मी काद तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. तू सादर स्वामी, स्वामी काज तू सादर. महाराज आपण कसे आहात? मला कळालं तुकोबराया इथे विचार प्रगट करतात. तुम्ही शूर आहात, तुम्ही धीर आहात, शूरवीर कशात आहात? या सगळ्या गोष्टींनी विजय झाले म्हणून शूर आहात. आणि रणांगणातून तुम्ही वायबल होणारे नाही, पलायन करणारे नाही, मागे सरणारे नाही, पुन्हा वीर आहात, पुन्हा धीर आहात. शूर धीर वीर सगळे सद्गुण तुमच्यात आहे. ज्या वेळेस राजा रावणाने सीतेचं हरण केलं,
लंकेत जाणं सोपं नव्हतं. समुद्र उल्लंघन करणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. पण तुमच्यासारख्या शूरवीरांनी उड्डाण करून पलीकडे गेले आणि तिथे जाऊन पुन्हा सीतेचा शोध लावणं. रावणाचा बंदोबस्त इतका कडक होता. ज्या वेळेस हनुमंतरायाने मध्यरात्री प्रवेश केला लंकेत, रावणाचा बंदोबस्त एवढा कडिकोट होता महाराज, तिथे जीव जंतू सुद्धा रावणाच्या परवानगीशिवाय प्रवेश करू शकत नव्हता. लंकेनी रात्री प्रहार करायची. हनुमंताने विचार केला, मला प्रवेश तर करायचा आहे, पण गेटवर लंकिनी आहे, रात्री प्रहार करते, प्रहारा चालू आहे, हातात शस्त्र आहेत, मला जाऊन कशी देईल ती. तेव्हा लघुरूप धारण केलं. सूक्ष्म रूप धरी लंका जलावा, बिकट रूप, त्या ठिकाणी सूक्ष्म रूप धारण केलं, एकदम लघु धारण रूप केलं, मध्ये प्रवेश करणार. आणि तितक्यामध्ये लंकिनीने पाहिलं, हे पिटकुलं बांधणार कुठं घुसलं, म्हणजे छोटं पिल्लू झालं बांधणार. तुरु 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 उडे मारत चालले आणि कुठेतरी सांज सापडेल, मध्ये प्रवेश मिळेल. लंकेने म्हणाले, खबरदार, हे बंदर, मैं आपको जाने नहीं दूंगी, अंदर रुक जा. लंकिनीच्या हातात शस्त्र होते. हनुमान ने विनती की, माँ जाने दो माँ. अरे तेरा नाम क्या? मेरा नाम हनुमान है माँ. हनुमान? हाँ माँ, मैं हनुमान हूं. कहां से आया? श्री राम के शिविर से आया हूं माँ. अच्छी बात है, लेकिन यहां क्यों आया? माता सीता का तलाश करने के लिए आया हूं माँ. मैं आपको हनुमान अंदर नहीं जाने दूंगी, मैं जाऊंगा, मैं नहीं जाने दूंगी, मैं जाऊंगा, मैं नहीं जाने दूंगी. हनुमान ने कहा, ऐसा मत कर मां, मुझे जाने दो, माता सीता का तलाश करना है मां. पण ती लंकिनी काही ऐकायच्या तयारीत नव्हते. लघु रूप धारण केलेले हनुमंतराया जय श्रीराम केला, गर्जनानं आकाशासारखे झाले, पहाडासारखे, डोंगरासारखे मोठे झाले. लंकिनी तेवढीच होती. ए पगली बुड्ढी माँ, जाने नहीं दूंगी, जाने नहीं, मैं तो जाऊंगा माँ, लेकिन तेरा कल्याण करके जाऊंगा माँ. हनुमंतानी एक मुष्टिका डोक्यावर धडकन मारली. लंकिनी अर्धी पाताळात गेली, म्हणजे कमरा इतकी पाताळात गेली. मुष्टिका एक कपीती मारा, लंकेने को सारा जा. त्या ठिकाणी लंकिनीच्या डोक्यात मुष्टिका मारली, पाताळात गेली, रक्त तोंडात आलं. रक्त तोंडात येणं म्हणजे आसक्त होणं. आसक्त जे आहे ते रक्त तोंडात येतं आणि तेव्हा त्याचा कार्यकाळ संपतो. त्या ठिकाणी रक्त तोंडात आलं आणि ती खाली अर्धी फसली. आणि मग तिने विचारलं, का तुम्ही तेच हनुमान आहे का? हनुमान म्हणाले, आता हिला तर माहितीच नव्हतं, तेच म्हणजे काय? ते आणि हे म्हणायचं असेल तर ओळख असली तरच ते म्हणू शकेल का नाही? म्हणजे एखाद्याचं नाव ऐकलेलं असेल, एखाद्याची कीर्ती ऐकली असेल, एखाद्याचं वर्णन ऐकलं असेल, माणसं म्हणतील तुम्ही तेच होते का? गायला होते तिथं. काय गायचे तुम्ही तिथं होते का? म्हणजे शेठजी म्हणजे जायचे, म्हणजे तेच तुम्ही का? विराज महाराज बरोबर आहे की नाही? काय काय तुम्ही तेच होते का? असं तेव्हा माणसं म्हणतात. म्हणजे ओळख असेल, माहिती असेल, अन्यथा म्हणू शकत नाही. लंकिनी म्हणाली, तुम्ही हनुमान, ते हनुमान तुम्ही तेच का? हनुमान म्हणाले, माँ मैं वही हनुमान हूं, लेकिन आप मुझे कैसी जानती हो? मग लंकिनीने सर्व वृत्तांत सांगितला. मी वेळ घेत नाही सांगून, रामायणामध्ये फार सुंदर आहे. ती म्हणाली, मी स्वर्गातूनच आलेली, शापाने लंकिनी त्या ठिकाणी झालेले होते आणि मला वरदान मिळालं होतं इंद्राकडनं की ज्या वेळेस हनुमान सीतेच्या शोधार्थ इथं येईल आणि तुला एक मुष्टिका मारेल, तुझ्या तोंडात रक्त येईल, त्या दिवशी तू मुक्त होशील. आणि आता माझा शाप संपला, मी स्वर्गातली अप्सराच आहे आणि आता इथून पुढे रावण थोड्या दिवसात मरणार आहे, मला सगळं कळालेलं आहे. आता हनुमंता, आता चोरून जाऊ नको, गेट उघडून देते. विरोध करणारी ना गेट उघडलं, ध्यानात ठेवा. आतापर्यंत विरोध करणारी होती लंकेनी, गेट उघडलं, प्रवेश मिळाला. मध्यरात्रीच्या वेळेला हनुमंतराया राहुल महाराज तिथे गेले आणि त्याच ठिकाणी गेल्या गेल्या सगळं चालताना माय बापांनो प्रवेश मिळाला.
सगळ्या गोष्टी झाल्या, पण हनुमंताला मात्र सीता कुठेही कळेना. कारण मंदिर एवढे चांगले होते, घर एवढे चांगले होते, ते घर नसून मंदिरासारखे चमकत होते, सुंदर बेगड लावलेले होते, सुंदर रंगरंगोटी होते. आता सोन्याचीच लंका, काय काय वर्णन करणार महाराज. आमच्याकडे जरा 1-2 टन सोनं असेल तर काय घर होईल आपलं, म्हणजे 2-3 टन सोनं जर असेल, तिथं टन नव्हतं महाराज, काय लंका सोन्याची होती. एवढं सोनं तिथं होतं, सगळी लंका सोन्याची. सोन्याच्या लंकेत काय वर्णन, सुंदर होतं. परंतु हे सगळं पाहिलं, घर सुंदर होते तेही पाहिले, पण हनुमंताला मात्र सीता दिसेना. कारण जिथे जावा तिथे घर मंदिरासारखे होते. मंदिर व त्या ठिकाणी मंदिर मंदिर भोग चलावा, हनुमंत जब लंका आवा. त्या ठिकाणी मंदिरासारखे घर दिसले, पण त्याच्यामध्ये कुठं मदिरापान चालू आहे, कधी मौस खाणं चालू आहे, व्याभिचार मात्र घरात पाहिला. हनुमंत म्हणाले हे योग्य नाही. कधी कधी घर जरी चांगलं असेल, बाहेर तुळशी वृंदावन असेल आणि त्याला टाईल लावलेली असेल, राधाकृष्णाचं चित्र चिटकवलेलं असेल, म्हणून घरातले सगळे माळकरी असतील याचं काही कारण नाही. बाहर देखो तो तुलसी का कुंडा है और फ्रीज में देखो तो मुर्गी का अंडा है. म्हणजे लक्षात येतं का, म्हणजे बाहेरच्या वर्णन करून चालणार नाही. तसंच आहे, हे मंदिर चांगली दिसत होते, पण मध्ये भोग लागल्यामुळे हनुमंताला सीता सापडत नाही. मग पहाटची वेळ झाली महाराज, पहाटची वेळ झाली. रात्री आलेले हनुमंतराय पहाटपर्यंत शोधलं, लंकेत सापडली नाही. आणि शेवटी पहाटे 4 वाजले आणि 4 वाजता एक भजन सुरू झालं. राम राम ते हे स्मिरन कीना, राम राम ते ही स्मिरन कीना. रामाचं भजन पहाटच्या वेळेला सुरू झालं. आणि मग हनुमंतराय विचार करता मनामध्ये, लंकेमध्ये भजन करणारं कोण असू शकेल. आणि मग मात्र तुळशी वृंदावनच्या दारात होतं, रामाची चित्र लावलेली मूर्ती पाहिली आणि मग त्या घरामध्ये प्रवेश केला. तो विभीषण होता. आणि सकाळच्या वेळेला रामाच्या प्रहारात काकडा सुरू झाला आणि मध्ये गेल्या गेल्या हनुमंतानी वंदन केलं. आपका नाम क्या है जी? मेरा नाम विभीषण. आप कौन है, आपका परिचय? मैं हनुमान हूं, रामदास. हनुमान, आप यहाँ लंका में क्यों आए? माता सीता का तलाश करने के लिए. मुझे अभी तक माता का दर्शन नहीं हुआ विभीषण जी. विभीषण कहने लगा, देखो हनुमान जी, आप बहुत बड़े भाग्यशाली हो, आपके जैसा भाग्यशाली दुनिया में कोई नहीं. हनुमान, आप भगवान श्री राम के सेवा में रहते हैं, मुझे पूरी जानकारी है इसके. आप श्री राम जी की सेवा करते हैं, माता सीता का तलाश करने के लिए यहाँ आए हो. विभीषण ने कहा, हनुमान, आप राम जी के भक्त हैं, मैं भी राम जी का भक्त हूं, माता जी का भक्त हूं, आप दोनों भी, हम दोनों भी भक्त हैं माता पिता के. लेकिन कितने बड़े अभागे है रे, क्योंकि मुझे अभी तक पिता का दर्शन नहीं हुआ आणि आपको अभी तक माता का दर्शन नहीं हुआ. हनुमंतेला सीतेचं दर्शन नाही आणि विभीषणाला रामाचं दर्शन नाही. हनुमान म्हणाले, मला तू आत्ता या ठिकाणी आईचा पत्ता सांग, उद्या तुला बाप दाखवतो राम. म्हणजे लक्षात येतं का तुमच्या, मी कशाला आलो? सीतेचे तलाश करण्याकरता. आता मात्र माताजी का पत्ता बता दो, मैं कल आपको पिता का दर्शन करा दूंगा. परिणाम असा झाला. मग आई कुठे? अशोक वाटिकेत सीता आहे. हनुमंत गेले आणि त्याच ठिकाणी अशोक वाटिकेतल्या सीतेला वंदन केलं, नमस्कार केला. आणि त्याच ठिकाणी माता आता दुखी झाली होती. माता दुखी झाले, माता फार निराश झाले. आणि माता म्हणू लागले, आता जर राम आले नाही तर मी जीवन जगणार नाही. केश मोकळे केले. आमच्या माता बहिणीला सांगतो, काही माता बहिणी थोड्या थोड्या कारणावरून आत्महत्याची वेळ येते. मी जीव देईल म्हणतात, मी प्राण देईल म्हणतात. हे रामायणी ऐकून घ्या, इतिहास समजून घ्या. आता राम राजा अभिषेक 22 आहेच आहे. ती सीता, तो राम काय आहे. सीतेवरती एवढे संकट आले, पण कधी आत्महत्या करील असं रामायणामध्ये माझ्या वाचण्यात आलं नाही. मी सरला बेटातला पहिला कथाकार आहे आमच्या फाड्यातला. सरला बेटामध्ये तेव्हा कथाकारच नव्हते. आजपासून 25 वर्षापूर्वी आळंदीकडे ढोक महाराज होते. आणि मी तेव्हा, मला बाबांनी शिकवलेलं, नारंगिरी बाबांनी स्वतः. त्या रामायणामध्ये मायबाप इतकं सुंदर वर्णन आहे. सीतेने कधीच त्या ठिकाणी चिंता केली नाही, दुःख केलं नाही, मी आत्महत्या करील असं कधी म्हटली नाही. किती त्रास झाला. जन्माला आली धरणे मातेतून, पाळली जनकाकडं, नाव झालं जानकी.
लग्नात स्वयंवरा करता इच्छाचा पती नव्हता. मधी प्रतिबंध धनुर असणारा धनुर्वेद झाला होता. जो धनुष्यावर बाण चालवेल तोच पती मिळणार होता. इच्छा नसताना सुद्धा स्वीकार कोणाचा तरी करावा लागणार होता. म्हणजे स्वयंवर सुद्धा इच्छाप्रमाणे नव्हता. पण राम मिळाले तरी पण दुःख संपलं नाही. अयोध्यात आली, राणी होणार. रामालाच वनवास मिळाला 14 वर्षे. तिने विचार केला, जर माझे पती वनवासात जात असेल तर मी इथं का राहू. जन्माला आली धरणी मातेतनं, पाळली जनकाने, म्हणून जनकाची जानकी झाली. आता राजाची सून झाली दशरथाची. पण रामाला वनवास मिळाला. तिने विचार केला, हे प्रभू, जर तुम्हाला वनवास असेल तर मी राजवाड्यात राहणार नाही. तिनं सांगितलं, मलाही तुमच्या बरोबर येऊ द्या. राम म्हणाले, नाही सीते, वनवास मला आहे, तुला नाही. आणि मग त्यावेळेस सीतेच्या मुखातून वाक्य बाहेर पडले, जिया बिना देह नदी बिन पाणी, तैसे अनाथ पुरुष बिना नारी, तैसे अनाथ पुरुष बिना नारी. जिय बिन देह नदी बिन पाणी, तैसे पुरुष बिन नमानी, तैसे पुरुष बिन सनमानी. जिया बिना देह नदी बिन पानी, जिय बिन देह नदी बिन पानी, तैसे अनाथ पुरुष बिन नारी, तैसे अनाथ पुरुष बिन पानी. जिया बिना देह नदी बिन पानी, तैसे अनाथ पुरुष बिन नारी, तैसे अनाथ पुरुष बिन नारी. जे बिन देह नदी बिन पानी, तैसे अनाथ पुरुष बिन नारी, तैसे अनाथ पुरुष बिन नारी. रामाने सांगितलं, सीते तुला वनवासात येता येणार नाही. ती म्हणली, चालणार नाही. देहामध्ये जर जीव नसेल या देहाला किंमत नाही. नदीमध्ये पाणी नसेल त्या नदीला किंमत नाही. मग पाण्याशिवाय नदी महत्वाची नाही, जीवाशिवाय देह महत्वाचा नाही, तसं पतीशिवाय पत्नीला सुख नाही. मी तुमच्या बरोबर येणार. निर्णय झाला महाराज. जे बिन देह नदी बिन पाणी, तैसे अनाथ पुरुष बिन नारी. आणि म्हणून मी येणार. कळालं. सीता वनवासात गेली. वनवासात राहत असताना तिथे सुख नाही मिळालं महाराज. इंद्रपुत्र जयवंत कावळ्याच्या रूपात आला आणि सीतेच्या चरणावर प्रहार केला आणि त्या ठिकाणी दुःख भोगावं लागलं. वनवासात गेले. पंचवटीत नाशिकला आले. रावणाने सातूच्या वेशात येऊन चोरी केली. आता लंकेत आलेली सीता कधीच जीवनात सुख नाही भोगलं. पण आतापर्यंत आत्महत्या करील कधी म्हणाली. आपल्याला एवढं दुःख आहे का? आपल्याला सीतेसारखं दुःख नाही. पण आता मात्र रामाची आठवण करणारी माता सीता अशोक वाटिकेत येते आणि त्या अशोक वाटिकेत केस मोकळे केले, झाडाला बांधले आणि हात जोडले आणि सांगितले, एक तरी तारा पडा रे बाबांनो, एक तरी तारा पडा. मी स्वतःला जाळून घेते. एक तरी तारा पडा. आकाशाकडे पाहते. तितक्यामध्ये तारा तर काही पडला नाही. रामाने दिलेली मुद्रिका हातात पडली. हनुमंतानी मुद्रिका आणली होती ना, ती मुद्रिका हनुमंतानी अशोक वाटिकेत त्या बगीच्या झाडावरनं टाकली. सीतेने पाहिली रामाची मुद्रिका. कोणी आणली असावी? आणि मग तितक्यामध्ये कथा सुरू झाली. सुनो जी राम कहाणी सुनो. रामाची कथा सुरू झाली आणि मग पूर्ण रामकथा हनुमंतानी ऐकवली. सीतेचं सर्व चरित्र गायलं आणि मग मात्र हनुमंतरायाला सीतेने विनंती केली, कोण आहे तुम्ही रामकथा करणारे? प्रगट व्हा. हनुमंतराय छोटं रूप धारण केलं, प्रगट झाले. हनुमंताने वंदन केलं, माते मी हनुमान आहे, रामाचा दूत आहे, दास आहे, भक्त आहेत. माता सीता म्हणाली, बाळा तू रामदास आहे? म्हटले हा. मग तू इथं आला, तुला कोणी बघितलं नाही ना? लक्ष देत ना, तू इथं आला, कोणी बघितलं तर नाही ना? हनुमंत आल्यानंतर सीतेला शंका निर्माण झाली. ज्या अर्थी हनुमान छोट्या रूपात आले, कोणी राक्षसाने पाहिले नसावे म्हणून हे सरळ आले असावे, आणि जर यांना पाहिलं तर कधी उचलून तुरुंगात टाकतील सांगता येत नाही. मग हनुमंताला कळालं की मातेला शंका निर्माण झाली, माझ्या ताकदीचा अनुमान नाही. हनुमंतरायाने राम रटन केलं. आकाशासारखे मोठे झाले. मग मोठे झाले, पहाड झाले, पहाडासारखी उंची निर्माण झाली. आणि मग माता म्हणाली, अरे बस 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 बेटा,
जसं पहिला होता तसं हो. पुन्हा छोटे झाले आणि मग चर्चा सुरू झाली. हनुमंताने सीतेचा शोध लावला आणि मग मात्र ती सीता रामाची आणि सीतेची ज्यांनी भेट घडवली ते शूरवीर लंकेत जाऊन शोध लावणारे हनुमानच एक शूरवीर होते. शत्रूच्या तिथे लावून लंका जाळवली आणि रामाची आणि सीतेची भेट घडवली. असा दुसरा जगात कोणी नाही. ऐसा मारुती उपकारी, मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी. तुका लोळे चरणावरी, 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 तुका लोळे चरणावरी. ऐसा मारुती उपकारे, तुका लोळे चरणावरी, तुका लोळे चरणावरी. ते मारुतीराया कसे आहेत कळाले. जेने राम सीता भेटविली किंवा ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी. बर, जेने सीता भेटविली, कोणी सीता भेटवली रामाला? हनुमंताने. बर, जेना सीता शितविली, राम सीता भेटविली, ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी. मग ते मारुतीराया हनुमंत आहे अधिकारी तुकुवराय म्हणाले, तुमच्यासारखे जगात कोणी नसल्यामुळे मी तुम्ही कळाले कसे आहे, शूर धीर वीर आहात, तुम्हाला शरण आलो आणि भक्ती कशी करावी. 9 प्रकारची भक्ती तुम्हालाच कळाली. ती भक्ती कशी करावी आम्हाला तुम्ही सांगा, भक्तीचं मार्गदर्शन करा, हीच विनंती दुसऱ्या चरणात. भक्तीच्या वाट, भक्तीच्या वाट. भक्तीच्या वाट, भक्तीच्या वाट.
सर्वांनी वर हात करा. भक्तीच्या वाटा कशा आहेत त्या कळून घ्या. भजन केल्याशिवाय भक्ती कळणार नाही. विठोबा रखुमाई रखुमाई रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय 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 जय. हरि जय जय रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि ठोबा रखुमाई. जय जय ठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय ठोबा रखुमाई. जय जय ठोबा रखुमाई. जय जय ठोबा रखुमाई. जय जय ठोबा रखुमाई. ठोबा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबाटा. हनुमंतरायाला तुकवराय म्हणाले की भक्तीचा रस्ता कसा आहे मला दाखवा. आणि तुम्ही साक्षात रुद्र आहात आणि मला कळलेलं आहे जगतपती आहात. म्हणून तुम्ही रुद्र साक्षात असल्यामुळे आपण सर्वजण खऱ्या अर्थाने अनुभवतोय. तुकोबराय म्हणाले की तुम्ही रुद्र आहात आणि रुद्र असल्यामुळे मी आता तुम्हाला शरण आलो. शेवटचं शरण.
त्या वाटा काय भक्तीचा दवा ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावनी ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम ज्ञानेश्वर माऊली अरे तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा. सुंदर अभंग तुकोबरायांचा चिंतनासाठी घेतला. तुकोबराया किती वर्णन हनुमंतरायाचं करतात. सागराप्रमाणे या ठिकाणी या अभंगाद्वारे वर्णन केलेले आहेत. आज खऱ्या अर्थाने आपल्या लोहारे या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आणि अविरत अखंडपणे सुंदर चालू आहे. समस्त आयोजक संयोजक यांच्या सर्वांच्या एकत्रीकरणाने आजची सेवा आपल्या आयोजकांनी माझ्याकडे दिली आणि हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करत असताना आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कशामुळे महत्वाचा आहे महाराज? रडक्या अर्जुनाला हसत कर्म शिकवणारा दिवस म्हणजे आज गीता जन्माचा आहे. आता गीता जयंती आज गीतेचा जन्म आजच्या तिथीला झाल्यामुळे गीता कशी आहे अगदी 2 मिनिटांमध्ये. बाप बाप ग्रंथ गीता. गीता कशी आहे? बाप रे बाप. आपण कधी कधी आई म्हणतो, कधी बाप म्हणतो. काटा जर माणसाला टोचला, माणसं म्हणते अग जरा बोला ना, अग आई काटा टोचला. आणि कधी जर एखादा साप पाहिला तो गुंजाळ साहेब अरे बाप. सापाला पाहिल्यावर काय म्हणतो आपण? अरे बाप. साप म्हणजे मोठा आहे. तो बाप जिथं आठवतो ते मोठा असतो तिथं बाप. तसा अर्थ जिथं मोठा आहे तिथं बाप शब्द येतो. बाप बाप ग्रंथ गीता. बाप रे बाप. गीतेसारखा ग्रंथ जगात दुसरा नाही. म्हणून ज्ञानवादी ही गीतेला मानतात, विज्ञानवादी ही गीतेला मानतात. आपले भांडण कोर्टात गेल्यानंतर कशावर हात ठेवतो? बोला ना हो जरा. काही दम दिले नाही का तुम्हाला कोणी? गीतेवर हात ठेवून सांगतो मी सत्य बोलेल. कारण गीता इथं न्यायदेवाला मान्य आहे, ज्ञानालाही मान्य आहे आणि विज्ञानालाही मान्य आहे. असा जगप्रिय, लोकप्रिय, विश्वप्रिय भगवंताच्या मुखारविंदातून बाहेर पडलेला ग्रंथ गीता आहे. आज गीतेचा जन्म झाला. अगदी काय गीतेचं वर्णन करणार.
भगवान परमात्म्याला अर्जुनाने सांगितलं सेनियोर भयोर मध्ये रथस्तापमे च्युतः, हे कृष्णा दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. तेव्हा आंधळा धृतराष्ट्र अयोध्यातनं संजयाला विचारू लागला, त्या हस्तनापुरातनं विचारू लागला संजयाला की संजया माझे आणि मामाचे पंडूचे गेलेले मुलं काय करतात. बसलेला होता हस्तनापुरामध्ये, आंधळा होता. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, धृतराष्ट्र वाच, बर काय म्हणाला तो, संजया सांग आता, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विवत्सभः मामका पांडवाशैव किंवा कुर्वत संजय. हे संजया, मामका म्हणजे माझे, पांडवा म्हणजे पंडूचे, ते मुलं काय करतात किंवा कुर्वत संजय, हा हे संजया ते काय करत आहे ते मला तू सांग. मग संजय वाच, मग संजयाने बोलायला सुरुवात केली. आता तो संजय गीता तिथं म्हणजे कृष्ण सांगत होते आणि अर्जुन ऐकत होता. तेव्हा संजय धृतराष्ट्राला सांगत त्या ठिकाणी हस्तनापुरामध्ये होता. याचं कारण असं आहे, ती जी गीता आहे महाराज, ती गीता आहे, ती गीता एवढी पवित्र आहे, एवढी श्रेष्ठ आहे, एवढी गोड आहे. माणसं रडत जरी असेल तर हसत कर्म करायला लावते. अर्जुनाने तिथे सांगितलं, देवा मी युद्ध करणार आहे, विजय प्राप्त करणार आहे, पण इथं आल्यानंतर माझ्या संग कोण कोण लढण्याला आलं जरा बघू दे ना. दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. काय रथ असेल होतो, ज्याच्या रथाचा सारथी जगदेश्वर आहे, ध्वजावर बजरंगबली हनुमान आहे, ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंते शंकरू, सारथी सारंग धरू अर्जुनेसी. ध्वजावर हनुमंतराय आहेत, सारथी ड्रायव्हर म्हणून भगवान श्रीकृष्ण आहेत, त्या रथावर अर्जुन बसलेला आहे. काय वर्णन असेल महाराज, काय तो रथ असेल, किंवा ती त्यावेळेची जी घटना घडली असेल, जे पाहणारे असतील काय भाग्यवान असतील हो. आणि त्या रथावर बसलेला अर्जुन म्हणाला, देवा रथ घेऊन चाल मध्ये. आदेश देणारा अर्जुन आहे. जसं बाळाने आईला सांगावं, आई मला जरा हे आवडत नाही ते करून दे, मला जरा चव नाही पोहेच करून दे, नाश्ता जरा वेगळाच दे. आई म्हणते बाळा ठीक आहे, तू म्हणाल तसं, तू म्हणशील तसं. बापाही म्हणतो तू म्हणाल तसं. का? प्रेम. अर्जुनावर जे प्रेम होतं देवाचं, ते जगातलं वेगळं प्रेम होतं. आता 11व्या अध्यायात एक ओबी आहे, या जगदेश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम, का पार्थो येणे सर्व उत्तम पुण्य केले. काय पुण्य केलं असेल, कोणतं पुण्य केलं जेणेकरून भगवान परमात्मा अर्जुनाची सेवा करत होता. काय काय सेवा केली, काय काय इच्छा पुरवली महाराज. अर्जुना करता भगवंतानी सेवा करून भागलं नाही, नुसती सेवा केली म्हणून चाललं नाही, पाठिंबा देऊन जमलं नाही, त्यांच्या बाजूला लढले म्हणून भागलं नाही. नवे नवे अर्जुना करता काय काय केलं. अर्जुना करता सुभद्रा सुद्धा देव झाला. असं कोण आहे? स्वतः अर्जुना करता सुभद्रा बायको झाला, बहीण स्वतःचं रूप धारण केलं. देवाने काय प्रेम करावा, सुभद्रा झाला महाराज. सुभद्रा देऊन तो आनंद दिला. कथा माहिती आपल्याला. माझा मुद्दा इथं आहे, हे प्रेमाचे लक्षण आहे, प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेमाने देव काय करील सांगता येत नाही. मग ती गीता अर्जुनाला भगवंताने सांगितली. तो दिवस आजचा आहे. आम्ही भाग्यवान आहोत. आपल्या घरात ग्रंथ गीता असला पाहिजे, कारण ग्रंथ जर गीता वाचत राहिले, गीता ही कामधेनू सारखी आहे. गीता कामधेनू सारखी. कामधेनू गाय कसे आहे, दूध काढत राहिले तरी दूध संपत नाही, किती दूध काढा तरी कामधेनूचं दूध संपत नाही. तसा गीतेतला रोज रोज अर्थ काढा, कधी अर्थच संपत नाही, अर्थ काढणारे संपतात. गीता कशी आहे? अमृतासारखी आहे. गीता कशी आहे? कामधेनू सारखी आहे. ज्ञानोबा ज्या वेळेस वर्णन करत असताना भगवान शिवाचा आणि पार्वतीचा संवाद सांगतात. जे तहारू म्हणे नेनी जे देविका जैसे स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. हे गीता तत्व जसं आहे, देवीचं पार्वतीचं स्वरूप रोज रोज नवीन प्रगट होत होतं, रोज रोज नृत्य नवीन रूप दिसतंय, तसंच गीतेचा अर्थ काढणारा, गीता ज्ञान देणारी रोज रोज नवीन देते, असा ग्रंथ गीता असल्यामुळे आज गीता जयंतीच्या ही सर्वांना शुभेच्छा देतो, सर्वांना धन्यवाद देतो. गीतेची कृपा आपल्यावर होत राहावी. गीता वाचत जा, कारण गीता वाचली की जीवनाची व्यथा दूर होते.
म्हणून झालेली सेवा विश्वराच्या चरणी समर्पित करतो. पुनश्च समस्त गावकरी मंडळीला धन्यवाद देतो. जाता जाता सूचना आहे, इथं दशरथ भाऊ बोरकर आलेले आहेत. त्यांची दत्त जयंतीला अडबंगनाथ संस्थान या ठिकाणी पंगत प्रसाद आहे 11 वाजता सकाळी, आणि दर पौर्णिमेला उत्सव होतो. आपल्यालाही शक्य झालं तर नक्कीच तिथे या. काल आपला दुसऱ्या दिवशी का जयंतीलाच आहे? दुसऱ्या दिवशी आहे. मग दत्त जयंतीला जर आपल्याला शक्य झालं, दशरथ भाऊची पंगत प्रसाद आहे या. आणि दुसऱ्याला जाता जाता तुम्हाला नवीन वर्षाच्या इंग्रजी बरं का, नाहीतर गोंधळ होईल, इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि 14 जानेवारीला संक्रांत आहे. त्या संक्रांती करता दरवर्षी आम्ही कार्यक्रम ठेवत असतो तिळगुळाचा. सर्वांनी 14 जानेवारी अडबंगनाथ संस्थान भामाठाण या ठिकाणी तिळगुळाच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं 11 वाजता. ही सर्वांना जाहीर विनंती आणि निमंत्रण. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित. विठाला जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोल.